नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज सरपा बाजार उघडताच सोन्या चांदीच्या किमतीत अशी काही अनपेक्षित हालचाल पाहायला मिळाली की संपूर्ण बाजारपेठ हादरून गेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून एका विशिष्ट दिशेने जाणारे सोन्याचे दर आज एका नवीन वळणावर येऊन टेपले असून या मोठ्या बदलामुळे गुंतवणूकदाराच्या भुवया उंचावल्या आहेत. सोन्यासोबतच चांदीच्या दरात यात प्रचंड उलथापालथ झाली असून सकाळी समोर आलेल्या ताज्या आकड्यांनी सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे. सध्या बाजार अशा स्थितीत आहे जिथे ग्राहक आणि सरपा व्यावसायिक दोघांमध्ये किमतीमधील नाट्यमय बदलामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या या विशेष बातमीमध्ये आम्ही तुम्हाला सोन्याच्या सध्याच्या ट्रेंडिंग रेटची सविस्तर माहिती देणार आहोत आणि चांदीमध्ये नेमका किती रुपयांचा फरक पडला आहे हे सांगणार आहोत. हे बदल नेमके कोणत्या दिशेने संकेत देत आहेत आणि बाजाराचे पुढचे टार्गेट काय असेल याचे संपूर्ण विश्लेषण आजच्या दरावरून स्पष्ट होईल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 18 कॅरेट पासून ते 24 कॅरेट सोन्याच्या शुद्धतेनुसार नवीन दर आणि 1 किलो चांदीची ताजी अपडेट किंमत पाहायला मिळेल. जर तुम्ही आज सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्याचा किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओचा प्रत्येक भाग लक्षपूर्वक पहा. आज सरपा बाजारात चांदीने जो टप्पा गाठला आहे तो पाहून सर्वच गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक थक्क झाले आहेत. कारण चांदीच्या किमतीने आता प्रति किलो 2,11,000 रुपयांचा टप्पा पार केला असून हा आजवरचा सर्वात मोठा बदल मानला जात आहे. जर आपण सविस्तर दरावर नजर टाकली तर आज 1 ग्राम चांदीसाठी तुम्हाला 211 रुपये मोजावे लागत आहे, तर 10 ग्राम म्हणजेच 1 तोळ्याचा भाव 2110 रुपयावर पोहोचला आहे आणि 100 ग्राम चांदीसाठी 21,100 रुपये असा दर निश्चित झाला आहे. चांदीच्या भावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी वाढ झाली आहे त्यामागे प्रामुख्याने जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि औद्योगिक क्षेत्रातील चांदीची वाढलेली अभूतपूर्व मागणी ही महत्त्वाची कारणे आहेत. प्रगत तंत्रज्ञान, ग्रीन एनर्जी आणि सेमीकंडक्टर उद्योगात चांदीचा वापर अनिवार्य झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची टंचाई निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम थेट भारतीय बाजारातील किमतीवर दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सध्या काय करावे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. जर तुम्ही आता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे लक्षात घेणे गरजेचे आहे की बाजार सध्या आपल्या उच्चांकी स्तरावर आहे. त्यामुळे अशा वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी बाजार थोडा स्थिरावण्याची वाट पाहणे किंवा छोट्या प्रमाणात खरेदी करणे अधिक सुरक्षित ठरू शकते. चांदीचे भाव भविष्यात खाली येतील की नाही हे पूर्णपणे जागतिक बँकाचे व्याजदर आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर अवलंबून असेल. जर नफा वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात विक्री झाली तर किमतीत काही प्रमाणात घसरण पाहायला मिळू शकते. मात्र सध्याची मागणी पाहता मोठ्या घसरणीची शक्यता तज्ज्ञांकडून कमी वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या या विक्रमी दराचा विचार करूनच तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करणे फायदेशीर ठरेल. चांदीच्या दरातील या ऐतिहासिक उलथापालथीनंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे सोन्याच्या दराकडे. कारण सोन्याने आज अशा किमती गाठल्या आहेत ज्याची कल्पना काही महिन्यापूर्वी कोणीही केली नव्हती. जागतिक बाजारातील घडामोडी आणि भारतीय सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या मागणीत झालेली प्रचंड वाढ यामुळे बाजारपेठेत कमालीची अस्वस्थता आणि कुतूहल पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरातील ही अनपेक्षित हालचाल गुंतवणूकदारासाठी जितकी फायद्याची वाटत आहे तितकी सामान्यांच्या खिशाला चटका लावणारी ठरत आहे. आपण आजच्या ताज्या दरावर नजर टाकली तर 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्राम साठी 10,113 रुपये इतका असून 10 ग्राम साठी तो 1,01,130 रुपयावर पोहोचला आहे. तर 100 ग्राम साठी तुम्हाला 10,11,300 रुपये मोजावे लागत आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्या अगोदर लोकांच्या मनात वारंवार येणार हा एकच प्रश्न म्हणजे इथे सांगितलेले सोने आणि चांदीचे दर व ज्वेलरी शॉप मधील दरामध्ये फरक का असतो. याचे कारण अगदी स्पष्ट आहे. येथे आम्ही तुम्हाला शुद्ध बाजार भाव सांगतो, म्हणजे GST आणि मेकिंग चार्जेस नसलेला भाव, जेणेकरून तुम्हाला सोने चांदीची खरी किंमत समजावी. जेव्हा तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये जाता तेव्हा तिथे 3% GST आणि मेकिंग चार्जेसवर 5% GST जोडलेला असतो. मेकिंग चार्जेस प्रत्येक डिझाईननुसार, प्रत्येक दुकानदारानुसार आणि प्रत्येक कारागिरानुसार वेगळे असतात. म्हणूनच अंतिम बिल तयार होताना किंमत वाढते.
खरेदी करताना नेहमी हे चार्जेस तपासले पाहिजेत। आता 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घेऊयात। आज 1 ग्रामचा भाव 12,360 रुपये, 10 ग्रामचा दर 1,23,600 रुपये आणि 100 ग्रामसाठी 12,36,000 रुपये असा मोठा आकडा समोर आला आहे। 24 कॅरेट गोल्डच्या भावावर चर्चा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटी विनंती करू इच्छिते। तुमचे मत खूप मोलाचे आहे। आजचा सोन्याचा भाव केवळ गुंतवणूकदारासाठीच नाही तर सामान्य लोकांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या मते आज सोन्याचा योग्य भाव काय असायला हवा। तुमचे मत कुठेतरी बाजारापर्यंत पोहोचते आणि बदलामध्ये आपली भूमिका निभावते। त्यामुळे गप्प न राहता आपले मत मांडा आणि बाजारात आपली उपस्थिती नक्की नोंदवा। आता आपण आजचे दर जाणून घेऊया। आज 1 ग्राम सोने 13,484 रुपयावर, 10 ग्राम 1,34,840 रुपयावर आणि 100 ग्राम सोन्याचा भाव 13,48,400 रुपयांवर व्यवहार करत आहे। सोन्याच्या दरात होत असलेल्या या प्रचंड वाढीमागे अनेक जागतिक आणि आर्थिक कारणे दडलेली आहेत। प्रामुख्याने जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याचा मोठ्या प्रमाणावर केला जाणारा साठा, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमतीत होणारी घसरण आणि भूराजकीय तणावामुळे निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून मोठी पसंती मिळत आहे। तसेच जागतिक स्तरावर महागाईचा दर वाढत असल्यामुळे चलनाचे मूल्य कमी होत आहे आणि अशा वेळी गुंतवणूकदार आपला पैसा सोन्यात गुंतवण्याला प्राधान्य देत आहे, ज्यामुळे किमतीत ही सततची वाढ पाहायला मिळत आहे। आता या स्तरावर तज्ज्ञांचे काय मत आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल। बहुतांश आर्थिक विश्लेषकांच्या मते सोन्याच्या किमतीत ही तेजी अजून काही काळ टिकून राहू शकते आणि नजीकच्या भविष्यात किमती कमी होण्याऐवजी स्थिर राहण्याची किंवा थोडी वाढण्याची शक्यता जास्त आहे। कारण सध्या बाजारात कोणताही मोठा नकारात्मक घटक दिसत नाही जो किमती खाली खेचू शकेल। अशा परिस्थितीत सामान्य ग्राहकांनी किंवा नवीन गुंतवणूकदारांनी नक्की काय पाऊल उचलावे? आता सोन्या चांदीची खरेदी करणे फायद्याचे ठरेल की नाही हा प्रश्न आज प्रत्येक घरात चर्चेला जात आहे। जर आपण बाजाराच्या सध्याच्या विक्रमी पातळीचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट आहे की बाजार सध्या अत्यंत अस्थिर आणि संवेदनशील वळणावर उभा आहे। जर तुमच्या घरी लग्न सराई असेल किंवा तुम्हाला वैयक्तिक वापरासाठी दागिने घडवायचे असतील तर भाव खूप जास्त खाली येतील। या आशेने थांबणे कदाचित महागात पडू शकते, कारण सध्याच्या जागतिक स्थितीमुळे किमतीत मोठी घसरण होण्याची चिन्हे तूर्त तरी दिसत नाहीत। अशा वेळी बाय ऑन डिप्स हे सूत्र वापरणे सर्वात हिताचे ठरते। याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा बाजारात थोडीफार घसरण होईल किंवा किमती काही अशी खाली येतील तेव्हा तेव्हा आपल्या गरजेनुसार सोन्याची तुकड्या तुकड्यात खरेदी करत राहावी, जेणेकरून तुम्हाला सरासरी भावाचा फायदा मिळेल। गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्यासाठी सोने हा नेहमीच एक सुरक्षित स्वर्ग मानला गेला आहे, ज्याने दशकानुदशके महागाईवर मात करत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे। जर तुमचे ध्येय पुढील 5 ते 10 वर्षासाठी असेल तर सध्याचे चढे भाव तुम्हाला भविष्यात कमीच वाटतील, कारण सोन्याची ऐतिहासिक वाटचाल नेहमीच चढत्या क्रमाने राहिली आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की बाजार आता आपल्या सर्वोच्च ऐतिहासिक स्तरावर असल्याने कोणतीही घाईघाईत घेतलेली मोठी उडी किंवा एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणे जोखमीचे ठरू शकते। बाजारात अशा वेळी नफा वसुलीसाठी मोठी विक्री होऊ शकते, ज्यामुळे किमतीत अचानक तात्पुरती दुरुस्ती किंवा घसरण पाहायला मिळू शकते। त्यामुळे कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी बाजाराच्या तांत्रिक स्तराचा अभ्यास करा, जागतिक बाजारपेठेतील घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या एकूण पोर्टफोलिओच्या केवळ 10 ते 15% गुंतवणूक सोन्यात ठेवा। थोडक्यात सांगायचे तर सध्याचा काळ हा संयम आणि धोरणात्मक खरेदीचा आहे। बाजारातील प्रत्येक छोट्या घसरणीचा फायदा घेत आपली गुंतवणूक हळूहळू वाढवणे हाच या महागड्या बाजारात टिकून राहण्याचा आणि नफा मिळवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग ठरेल। मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।